महाद्वारा पडत पैशासाठी आमच्या कीर्तनला येत नाही हे आमचं दुर्भाग्य हे लक्षात घ्या. चला पुढे. आणि त्याला आई साहेबांनी प्रयत्न केला की मसनवाट्यात राहणारे की नाही काय की काय भजन करतोय. आई साहेबांना म्हणजे तुला काय आपलं शंकर भगवंताने सांगितलं तुला हे करणार नाही म्हणजे ठीक आहे सांगा म्हणजे हात धरला पत्नीनं स्त्री हात राजे हात बाल हात योगी हात कारण का स्त्रीचा हात पतीनं पूर्वाभास कारण का धर्माचे पालन तरी पाकांड खंड हो धर्माचं पालन करावं लागतं म्हणजे तुला हित नाही म्हणजे आपण म्हणले समुद्रामध्ये बसा कारण म्हणजे ठीक आहे. आणि आई साहेबाला घेतलं समुद्रामध्ये आले महाराज आणि आल्यानंतर हो एकादश होती महाराज कुठली आषाढी एकादशी खिचडी होती खिचडी का काय काही नाही कीर्तन लांबल्यावर पडते कारण काढत कीर्तन लांबल्यावर आंबाला म्हणून ते आमचे एका माणसांचे गुळच पडला तर माहित आहे वाघमारे महाराज गुळापुरतच कीर्तन करतात आणि गुळ संपला कीर्तन संपलं तसं आता गुळ कमी त्या टायमाला खिचडी खाल्लेली होती महाराज हवा गार सुटली होती आई साहेबांना झोप लागली परंतु पाहिला कोणी विष्णू भगवंताने हे ज्ञान सगळं वाया जाणार ना या ज्ञानाचा गैरवापर होईल आणि कुठे आले समुद्राच्या काठी आले आणि त्या माशाला म्हणले इकडे हो कारण म्हणले काय देऊ त्याची व्हावे म्हणजे मला तुझ्या उदरामध्ये जागा म्हणजे ठीक आहे आणि त्यांना उदरामध्ये जागा दिला महाराज फक्त ही दोघं बसलीत ना तिथं टिकून उभा आहे पूर्ण काय पाहिजे मी करतो हो तिथं गेले महाराज आणि हे तत्वज्ञान हे गुह्य ज्ञान तिथं चालू होतं महाराज आणि ते ऐकलं कोणी कुणी ऐकलं मासेच्या पोटामध्ये कुणी ऐकलं आदिनाथ गुरु सगळं सिद्धांत आदिनाथ गुरु आणि त्या टायमाला भगवान काय केले आई साहेबाला जाग आली आई साहेबाला घेतले आणि निघून गेले परंतु हे ज्ञान हे ह्याला माहित आहे मला माहित आहे कारण या ज्ञानाचा गैरवापर होईल कारण गैरवापर होऊन काय केलं त्याला आतूनच फाडला महाराज कुणाला कुणाला फाडला कुणाला फाडलं विष्णू भगवंताने कोणाला पाळलं कोणाच्या पोटात होते बोला ना बोला तुमच्याकडे हे करणार नाही कारण माझी एकादशी आज जास्त आणणार सप्ताहिक असला ना चांगला असतो जास्त करतो एकादशी जेवढं होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करतो काय टेन्शन घेऊन आणि त्या टायमातून माश्या सांगितलं एक ना एक दिवस मी तुला विचारल्याशिवाय सोडणार नाही आणि तो मासा समुद्रामध्ये जन्माला आला महाराज माशाचा सवय पाण्याच्या उलट दिशेने पळणे हो आणि मासा पोवत 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 कुठाला नामदेव पायरी बशाला आणि महाराज पाणी होतं तरी पाहिलं हो आणि पाहिल्यानंतर आणि कोणाला विचारलं पुंडलिक राजाला
म्हणजे ही कोण आहे? कधी बोलत नाहीत, हालत नाहीत, बसत नाहीत, म्हणजे कोण आहे? म्हणजे विष्णू भगवंत आहे. कधीपासून? योगी 28 विटेवर येवा वामन रघुमायचे जय देव जय देव जय पांडुरंगा माये वल्लभाई योगी 28 पासून युगापासून उभे आहेत. कारण म्हणले वा पंढरीचं कुणाचा लागलं? पंढरपूरला जाताना आपण कुणाचं नाव घेतो? बोलत चला बोलत हा पूर्ण घे. वा बारीक केली. कारण पंढरपुराचं पांडुरंगाचं नाव घेत नाव पुंडलिकाचं नाही. हा कुणाचं? तुकोबारायांचा आणि कुणाचं घेतो? ज्ञानोबारायांचा. कारण आधी संतांचं नाव आहे. लक्षात घ्या. संताची या पायी हा माझा म्हणजे विष्णू भगवंत आहे. संध्याकाळी तो मासा पोवत 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 महाराज कुटाला नामदेव पाहिजे पाशाला. संध्याकाळी 12 वाजता वाघाने अशी उडी मारली तुमच्या तुनी कान पकडली. सांग देवा मी काय गुन्हा केला होता? मला मध्ये पोटामध्ये बांधलं होतं. भगवंताने अजून सांगितलं नाही आणि ह्या मार्गाने अजून कान सोडले नाही. म्हणून भगवंताच्या कानामध्ये